जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर क्रीडा शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहे, कधीपासून आंदोलन सुरू आहे, आंदोलन स्थळावरती नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडत आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु आपल्याला जे आहे त्याच्यापूर्वी जर येत्या शिक्षक भरतीसाठी हवं असेल विशेष असं मार्गदर्शन, तर आपल्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर या ऍप वरती गायडन्स बॅच। या गायडन्स बॅच मध्ये शिक्षक भरतीची A to Z माहिती असलेली एक व्हिडिओ सिरीज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यातल्या त्यात स्ट्रॅटेजी मिळणार आहे पसंती क्रमासाठी। त्यासाठी जे आहे तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाणार आहे। तुमच्या जर काही शंका असेल तर तुम्हाला जे आहे लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सर्व शंका दूर केल्या जाणार आहे। त्यानंतर तुमची जर इंटरव्ह्यूला निवड झाली तर डेमो सेशन घेतलं जाणार आहे। बाकी तुम्हाला कोणताही प्रश्न उपस्थित झालेला असू द्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गायडन्स बॅच मध्ये हमखास मिळून जाणार आहे। तुम्हाला आजच या ठिकाणी जॉईन करता येणार आहे मास्टर टीचर ऍप्लिकेशन। चल आता वेळ वाया न घालवता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्याची तारीख संपलेली आहे आणि या जाहिरात अपलोड करण्याच्या तारखेला जे आहे जेव्हा टॅब बंद झाला, सर्वाधिक निराशा जर का कोणाची झालेली असेल तर ती निराशा झालेली आहे कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या। त्यांच्या तोंडाला या भरतीमध्ये पाने पुसली गेली आहे असं आपल्याला स्पष्ट दिसत आहे। कारण ज्या केंद्र स्तरावरच्या हजारो जागा रिक्त आहेत त्यापैकी एकही जागा अपलोड झाल्याची माहिती मिळालेली नाही। मग अशा कंडिशन मध्ये या उमेदवारांच्या भावनांचा उद्रेक होणं हे साहजिक होतं आणि त्याचमुळे या उमेदवारांनी जे आहे पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्यांनी जे आहे या ठिकाणी काय मागण्या ठेवल्यात त्या मागण्या आपण बघूया, त्यानंतर आणखी त्याच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या बघूया। बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक महासंघ यांचं हे लेटर हेड आहे। त्यांनी की मागणी केलेली आहे आणि या मागण्यांमध्ये त्यांची प्रमुख मागणी काय आहे बघा। त्यांचा विषय काय होता तर शासन निर्णय जो होता ना 2 जानेवारी 2026 चा, त्यानुसार मंजूर विशेष शिक्षक ज्या की क्रीडा शिक्षक आहे त्या पदांची सेवा शर्ती तातडीने प्रसिद्ध करणे, पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्याची मुदत वाढविणे, तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळांसाठी स्वतंत्र टॅब उपलब्ध करून भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत 24/7/2026 पासून शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत असल्याबाबत। थोडक्यामध्ये जर सांगायचं तर हा जो शासन निर्णय होता त्या शासन निर्णयामध्ये ज्या काही जागा सांगितल्या होत्या केंद्र स्तरावरच्या क्रीडा शिक्षकांच्या, त्या जागा भराव्या, त्यासाठी विशेष असं टॅब उपलब्ध करून द्यावं जेणेकरून लवकरात लवकर या ज्या काही वॅकन्सीज आहेत ते पवित्र पोर्टलला अपलोड करता यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे। आणि त्याकरिता जे आहे त्यांनी संदर्भ दिलेला आहे। याच्यापूर्वी त्यांनी बरेचसे आंदोलन उपोषण केलेली आहे। प्रत्येक आंदोलनाला त्यांच्या प्रत्येक उपोषणाला आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवरती स्थान दिलेलं आहे, त्याविषयी माहिती दिलेली आहे। आता त्यांनी काय सांगितलंय बघा, लक्षात घ्या। त्यांच्या मागण्या आपण डायरेक्टली जाऊया। आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत 2 गोष्टी। एक तर आहे आपले उपोषण करते अभियोग्यताधारक बंधू, 2 लोक जे की नागेश पाटील सर आणि शुभम ताठे सर, हे 2 जण जे आहेत आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत। मित्रांनो, आमरण उपोषण बोलायला सोपं काम आहे, परंतु लक्षात घ्या आमरण उपोषण फार जीवघेणा ठरू शकतो। प्रचंड याला जे आहे हिम्मत लागते। ठीक आहे, थोडीशी कल्पना करून बघा। यांच्या ज्या मागण्या आहेत बघा काय आहे, 2 जानेवारी 26 च्या शासन निर्णयान्वये जी क्रीडा शिक्षकांची सेवा शर्ती आहे ती तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी। बघा, सेवा शर्तीमुळे सगळा घोड या ठिकाणी झालेला आहे। त्यांचं आर तयार झालेलं नाहीये आणि आर तयार झाल्या नाही कारणाने पुढची प्रक्रियाच बंद पडलेली आहे। त्यांची जाहिराती अपलोड झालेलं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे ती करण्यात यावी। दुसरी मागणी आहे पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी 20 जुलै रोजी संपलेली मुदत तातडीने वाढवण्यात यावी। त्यानंतर सर्व जिल्हा परिषदांना केंद्र शाळांमधील विशेष शिक्षक ज्या की क्रीडा शिक्षक आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवर स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्यात यावा। त्यानंतर 2 जानेवारी 26 नुसार 4860 विशेष शिक्षकांची जी जाहिरात आहे तत्काळ पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात यावी। आणि 5वी आणि शेवटची मागणी आहे विशेष शिक्षक जे की क्रीडा शिक्षक आहे त्या पदांची भरती पहिल्या टप्प्यात प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी। यासाठी जे आहे आम्ही आमरण उपोषण करत आहोत। तर लक्षात घ्या मित्रांनो, हे जे आपले अभियोग्यता बांधव आहेत ते शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषण करत आहे। इव्हाना हे उमेदवार दिवस आणि रात्र दोन्ही वेळेला त्याच ठिकाणी बसून उपोषण करत आहे। त्यांना जे आहे प्रशासनाने अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती या ठिकाणी प्रतिसाद दिलेला नाहीये। ही खूप मोठी शोकांतिका आहे। आता याला तुम्ही सपोर्ट करा, विरोध करा, तो आपला ज्याचा त्याचा प्रश्न आहे। तुम्ही म्हणाल सर यामुळे जे आहे जर पुन्हा टॅब वाढून दिला तर या ठिकाणी भरती रखडेल, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे।
ठीक आहे, परंतु ज्या गोष्टी रिअलमध्ये घाटायला पाहिजे होत्या, यांच्या जागा पोर्टलला येणं अपेक्षित होतं, त्या जागा पोर्टलला आलेल्या नाहीये. आणि कुणीही जरी असेल, आता यांच्यापैकी बऱ्याच जणांना चांगला स्कोर आहे, यांनी जे आहे ग्रॅज्युएशन केलं, बीपीएड केलं, एमपीएड केलं, आपलं अर्ध आयुष्य जे आहे यांनी शिक्षणामध्ये खर्च केलं, टेट मध्ये चांगले मार्क घेतले, आणि यांच्या वाट्याला जर वॅकन्सीच नसेल, यांनी काय करायचं? सरकार मायबाप सरकारने जे आहे लवकरात लवकर या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे. कारण जाणून बुजून जे आहे यांनी क्रीडा शिक्षकांच्या बाबतीमधली जी माहिती आहे त्या बाबतीमध्ये कमालीची गोपनीयता ठेवली होती, बंधमूट ठेवली होती. त्यांनी माहितीच पडू दिलं नाहीये शेवटच्या तारखेपर्यंत क्रीडा शिक्षकांच्या जागा येणार आहेत किंवा नाहीये. बाकीच्या गोष्टी माहिती पडत होत्या इथून तिथून, पण क्रीडा शिक्षकांची माहिती जी आहे या ठिकाणी लपवली जात होती. आणि त्या बंद झाल्याच्या नंतर ऍक्च्युअल मध्ये लक्षात आलं की आता आपल्या जागा येणार नाही. ही शोकांतिका आहे, तसं घडू नये. आता शासन यामध्ये जे आहे मधला मार्ग नेमकं काय काढतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मी तुम्हाला जे आहे एक आंदोलन स्थळावरून छोटीशी क्लिप दाखवते की त्या ठिकाणी नेमकं काय घडतंय. शारीरिक शिक्षण विषयाचं विजय असो, विजय असो. शारीरिक शिक्षण विषयाचं विजय असो, विजय असो. शारीरिक शिक्षण विषयाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शारीरिक शिक्षण विषयाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शारीरिक शिक्षण विषयाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. शारीरिक शिक्षण विषयाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. नमस्कार. महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ या संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र स्तरावरील शासन निर्णय 2 जानेवारी 2026 नुसार 4860 पदाची पदभरती शासनाने पवित्र पोर्टल 2025 मधून लवकरात लवकर करावी, यासाठी संघटनेच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील क्रीडा शिक्षक आमच्या मागण्यांसाठी आम्ही बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी करीत आहोत. आमची मागणी आहे की जिल्हा परिषद 4860 जागा ज्या जिल्हा परिषदच्या आहेत, त्या ज्या सेवा शर्ती नियमावली आहेत त्या लवकरात लवकर शासनाने डिक्लेअर करावेत आणि 4860 पदांची पदभरती पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यामध्ये लवकरात लवकर करावी, अशी आमची शासनाला या ठिकाणी मागणी आहे. यासाठी आम्ही संघटनेच्या वतीने बेमुदत या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहोत. धन्यवाद. हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते. हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. माझ्या युवा क्रीडा शिक्षकांनी आज 3रा दिवस आहे. आम्ही दोघंही इथं मृत्यूशी झुंज देतो आणि गेल्या 3 दिवसापासून आम्ही मच्छर म्हणा, पाऊस म्हणा, हे असलं वातावरण हे करतो. आम्हाला बी लहान लेकरं आहे, ते आम्हाला हे बायका मुलं आहेत, तर आम्ही त्यांचा विचार न करता फक्त आपल्या भविष्याचा विचार केला आणि आपल्या नोकरीसाठी आम्ही 3 जणही तिथं उपस्थित. आज मी तुम्हाला हात जोडून कळकळीच विनंती करतो, उद्या जर तुम्ही तिथे जर नाही आला तर तुम्ही 2 संसार उद्ध्वस्त करा आणि आमच्या बायका मुलांना पोरकं करा. नमस्कार, मी नागेश पाटील, सोलापूर. माझं महाराष्ट्रातील सर्व क्रीडा करू इच्छितो. आम्ही गेले 72 तास झाले आम्ही पोलीस कार्यालय येथे अमर उपोषणाला बसलेला आहे. भावानो, आमची परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे. आमचं वजन पण कमी होत चाललेलं आहे. आमचं डिहायड्रेशन होत चाललेलं आहे. हा लढा फक्त आपल्या शालेय शिक्षकासाठी आहे. हा लढा फक्त आपल्या महाराष्ट्रातील शालेय शिक्षण वाचवण्यात आहे. तर माझं पूर्व महाराष्ट्रीय संपूर्ण महाराष्ट्र क्रीडा शिक्षण आवाहन करू इच्छितो की उद्या सोमवारी हजारोच्या संख्येने उपस्थित राहा. प्रशासन हे घेण्याच्या कातरसारखे आहे. आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे. येथील अधिकारी आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्यावेळेस हजारो संख्या इथं दिसतील सोमवारी, त्यावेळेस आपली दखल घेतील आणि आमची तब्येत अत्यंत बिकट होत आलेली आहे. आम्हाला पण कुटुंब आहे, आम्हाला पण लेकरं बाळ आहे. परंतु आम्ही हा अनत्याग का केला, कशासाठी केला, का करतो
या गोष्टी तुम्हाला सर्वांना जाणीव असावी. आणि जर आमचा जीव तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही कसल्याही परिस्थितीत सोमवारी पुन्हा इथे करायपेक्षा या आणि एक ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहात. ते जल्लोष करण्यासाठी तुम्ही सर्वांनी हजारो संख्येने उपस्थित राहा, तरच आपल्या जागा येतील, अन्यथा आपल्या जागा येणार नाहीत. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी होणारं आंदोलनकर्त्यांची मनोगते आणि त्याच्यानंतर जे उपोषण करणारे अभियोग्यताधारक आहे त्यांची खराब झालेली अवस्था, दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात येत आहे. हे जे प्रकरण आहे अतिशय गंभीर आहे, याच्यावरती बारकाईने लक्ष देणं महत्वाचं आहे. आणि आता आमरण उपोषणामध्ये या अभियोग्यताधारकांच्या जीविताचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आहे? प्रशासनाने याची विशेष काळजी घ्यावी आणि या ठिकाणी संभाषण करावं आणि लवकरात लवकर मधला मार्ग काढावा. एवढीच जी आहे मायबाप सरकारला या ठिकाणी आपण विनंती करू शकतो. आपला हक्क हा आपल्याला मागितल्याशिवाय मिळत नाही, हे आताच आपल्याला जे आहे जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनातून सिद्ध झालेलं आहे. आपली मागणी जर का योग्य असेल, आपले जर का आपण म्हणूया की आपला निश्चय जर का दृढ असेल, तर जगातली कितीही शक्तिशाली पॉवर असू द्या, शक्तिशाली व्यक्तिमत्व असू द्या, आपण त्याला झुकवू शकतो. फक्त जे आहे आपला मार्ग सत्याचा असायला पाहिजे, आपली मागणी योग्य असली पाहिजे आणि त्यासाठी आपण योग्य त्या स्ट्रॅटेजीने पुढे जायला पाहिजे. आणि आपल्या बांधवांचं जे अफेक्टेड लोक आहेत त्या लोकांचा सपोर्ट देखील यासाठी अतिशय जास्त महत्वाचा ठरतोय. तर या आंदोलनाच्या बाबतीमध्ये शासन प्रशासन लवकरात लवकर दखल घेईल आणि लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढेल, अशीच आपण अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.